व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, सर्व पत्रकार, तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनो, अतिशय एका चांगल्या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. 10-12 वर्षापूर्वी शरदराव बुड्डे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. गेली 12 वर्ष म्हणजे एक तप भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी काम केलं. पक्ष अडचणीमध्ये आहे आणि परत एकदा आपण दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. त्या दादांनी त्यांचा राजकीय जन्म घातला, त्या दादांच्या बरोबरच पुढं काम करत राहायचं अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि तो दिवस आज या ठिकाणी उगवला. आम्ही सगळ्यांनी उदार अंतःकरणाने त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलंय. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं अंतःकरणापासून स्वागत करतो. आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्याचबरोबर बाबा आणि दादांना विनंती करतो की त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्यावा, त्यांना राष्ट्रवादीची शाल घालावी एवढीच विनंती या निमित्तानं करतो. घ्या कैलासराव घ्या जावा ना. नाही तुमचा गेला म्हणजे बाकी आलीच. मंचावरती ज्यांचा खऱ्या अर्थानं पक्ष प्रवेश होतोय, मंचावरती खऱ्या अर्थानं ज्यांचा पक्ष प्रवेश होतोय ते आपल्या विभागाच्या जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद माजी सदस्य माजी सभापती शरदभाऊ मोठेवाडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये भाऊचं स्वागत करूया. त्यांच्या समवेत सुरेखा ज्ञानेश्वर ठाकर, सुनीलदादा शरदभाऊ मोठेवाडी, चांगदेवांना शिवेकर, श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर, दत्तात्रय टेमगिरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ, सुनील भाऊ देवकर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात. दत्तात्रय बबनराव मांडेकर, काळूरामजी पिंजर, उज्ज्वलानंद कुमार चव्हाण, शीतलताई काळूराम पिंजर यांना विनंती आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात. दादांचे शुभ असते आपला प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय आणि खऱ्या अर्थाने जवळजवळ 200 ते 50 मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. वाड्या शहरातून सन्माननीय शिवसेना गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सन्माननीय दत्ताभाऊ वनगरे, ज्योतिताई मोरबरे सरपंच, शंकरराव मोरबरे आणि मंगेशराव थिटकारे आपला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय. सुरेशराव पिंगळे देशमुख सरपंच आणि शिवाजीभाऊ डावरे पाटील उपसरपंच कोरेगाव आणि काही बाकी ज्यांची नावं राहिलेली आहेत. जवळ 200-250 मान्यवर आणि महिला मंडळी नाव उल्लेख करतोय फक्त पटपट. जयमाला कड सरपंच, कविता शिवेकर, शीतल पिंजर, अनुताई काळे, वैशाली काळे, निकिता गावडे, पूजा विश्वास बुट्टेपाटील, निर्मलाताई वाळू सरपंच, शिवकलाताई खेगले, तात्यासाहेब आंध्रे, चंद्रकांत शिंदे उपाध्यक्ष, रामदास शिवेकर, माधव टांगले, ज्ञानेश्वर शिवेकर, संजय देशमुख, सुरेश श्रीपती पिंगळे देशमुख, अंकुश पोपटराव काळे, मारुती कोळेकर, सभाजी कोयते, रामदास शेठ भोईर, कल्पना चंद्रकांत मांडेकर, शांताराम शिवेकर, बाबाजी सोंडेकर, भरतराव दळ सरपंच, शरदराव रिकाडे सरपंच, रुक्मिणी लिंबोरे सरपंच, बाळासाहेब लिंबोरे चेअरमन, सुखराज लिंबोरे, अर्जुन राऊत उपसरपंच, किसन नवले, शिवाजी डावरेवाडी उपसरपंच, अक्षय पडवळ सरपंच, निलेश ठाकूर सरपंच, अक्षय गाडे उपसरपंच, शिवाजी कावरे संचालक, आनंद आवारी चेअरमन, सागर राळे सरपंच, गोविंद राळे उपसरपंच, समाधान कोळेकर, सचिन ढोरे, महेश हाबडे, संतोष पडवळ, श्रीपाद जाधव, गोविंद घाटे, शरदराव दत्तात्रय मांडेकर, सुरेश पडवळ, नितीन मांडेकर, सुनील मांडेकर, बाळासाहेब पडवळ, भाऊसाहेब लांडगे, मोहन घाटे, संदीप दवणे, गोविंद दवणे, प्रवीण काळे, अमोल तुळवे, निकिता नवरे, दादाभाऊ भोसले, श्रीराम भीमरावजी नवले, तुकाराम नवले, दीपक नवले, किरण नवले, भाऊसाहेब देशमुख, अश्विन देशमुख, विकासभाऊ सरोदे, विकास माधव गर्दे, हरिभक्त बाराय लक्ष्मण महाराज भोक्षे, किसनजी नवले, किसन प्रभाकर नवले आणि लक्ष्मण गायकवाड, हरिभक्त बाराय लक्ष्मण महाराज भोक्षे, किसन माधव गर्दे
आपला सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. यानंतर माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटलांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा सत्कार करावा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली ते आपल्या जीवाभावाचे जिल्हा सहकारी मित्र आणि कुरोली आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार सन्माननीय निलेश भाऊ तिगळे यांना अजितदादांच्या शुभ हस्ते पत्र लेटर देऊन आपण त्यांना युवक जिल्हाध्यक्षपदी निवड होत आहे. एका जोरदार टाळ्यांनी निलेश भाऊचं स्वागत करूया. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. खऱ्या अर्थानं ज्यांचं शुभागमन आहे ते काळू संवेदनकरवाडी जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आदर्श सरपंच पप्पूदादा टोपे, सामान्य पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार सामान्य सय्यदबाई इनामदार, महेंद्र शेख मेदनकर इच्छुक उमेदवार दिनेश शेठ लांडगे सर्वजण उपस्थित. राष्ट्रवादी राजूनगर सहकारी बँकेच्या विद्यमान उपाध्यक्षा आणि रेतवडी वाघगाव जिल्हा परिषद गटाचा एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. रेतवडी वाघगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचरणे सर्वजण उपस्थित. सर्वांचं स्वागत. शिवाजी भाऊ डावरे पाटील आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय. आणि पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार सन्माननीय शरदराव मल्हारी मोहिते पाटील सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजित शेठ गाडे, अमोल पानमन अध्यक्ष आपण उपस्थित. स्वागत. सन्माननीय धैर्यशील पानसरे बाजार समिती माजी उपसभापती उपस्थित आहेत. आशिष दादा येळवंडे सरपंच परिषदेचे आणि जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार उपस्थित आहेत. शिवकालीताई खेगले आपलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय. बाबूराव चोरगे उपसरपंच प्रवेश होत आहे. पप्पू शेठ राळे आणि पिंपळगाव पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार रोहिणीताई धैर्यशील अप्पा पानसरे आपला समिती आपणही मंचावरती या. हॅलो अक्षय पडवळ सरपंच आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय ते कुरुळी पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार सामान्य राहुल दादा गावारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय. एकदा राहुल शेठ गावारे यांच्यासाठी जोरदार टाळी. सामान्य सरपंच रामदास बॅटरी संपली. हॅलो रामदास शेठ सावंत सरपंच वांद्रे यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. सन्मान्य कोरेगाव नगरीचे माजी चेअरमन सन्मान्य गणेश शेठ गोगावले यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. हॅलो हॅलो सुखदेव नाना पडवळ यांचा सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होतोय. निर्मलाताई वाळून सरपंच आणि बोरदारा नगरीचे युवा सरपंच दत्ता शेठ पडवळ यांचा मित्र परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. सन्माननीय सरपंच दत्ता शेठ पडवळ. मागाशी यादीमध्ये काही नावं राहिली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष जे सुनील ठिगळे भुजाची कालच दादांनी नियुक्ती केली आणि ते कुरुळी मरकळ गटा कुरुळी सर्व आळंदी ग्रामीण कुरुळी मतदारसंघामध्ये इच्छुक होते. कालच त्यांनी डिक्लेअर केलं
की मी माझी उमेदवारी मागे घेतो. त्यामुळे आता तिथला मार्ग सगळा सुकर झाला अशीच करता. आणि त्यांचंही नाव घ्यायचं या ठिकाणी राहिलं होतं. माजी सभापती सुरेश शिंदे असतील, उमेदवार जे इच्छुक उमेदवार ज्यांची आत्ता या ठिकाणी ओळख करून दिली ते सगळे इच्छुक उमेदवार बंधू भगिनींना. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजकारणामध्ये कोणी कुणाचा मित्र नसतो, कोणी कुणाचा शत्रू नसतो. आणि ह्या 7-8 वर्षामध्ये राज्याच्या राजकारणाची जी समीकरणं बदललीत ती पाहिलीत तर विरोधक कोणाला म्हणायचा हा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडलेला आहे. परवा नगरपालिकेच्या निवडणुका झाला, महानगरपालिकेचा झाला, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पक्ष हे आम्ही सगळे एकत्रपणानं काम करतोय. आणि एकत्रपणानं काम करत असताना ज्या गाव पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत शहर पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत तर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक असतात. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला संधी दिली तर मी महानगरपालिकेचा सभासद होईल, सदस्य होईल, नगरपालिकेचा होईल, जिल्हा परिषदेचा होईल. आता त्यातनं जागा कमी आणि सगळ्यांना संधी देणं एका वेळेला शक्य नसतं. कार्यकर्त्यांची नाराजी फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि मग तिन्ही पक्षांना निर्णय घेतला की मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी होऊ द्या. ज्यानं आपलं नशीब आजमावलं, खूप ताकद लावली आणि राजकारणातले सगळे फंडे वापरले ते सगळे निवडून आले. काही फंडे कमी पडले, त्यांच्या पत्रामध्ये अपयश आलं. तर अपयशानं कधी खचून जायचं नसतं आणि यशानं कधी उन्मत्त व्हायचं नसतं. शेवटी आपण काही पाकिस्तानमधनं येऊन इथे निवडणूक लढवलेली नाही, बांगलादेशमधनं येऊन निवडणूक लढवली. आपण आपल्यामध्येच लढलो, आपल्यामध्येच पडलो, पण त्याचा वेगळा अर्थ काढण्याची कुणी काही गरज नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला अपयशानं थोडीशी पाईट आंबेटांगणामधली मंडळी घड्याळाला विसरली होती, त्यामुळे माझ्यासारख्याला घरी जावं लागलं. तिथं आत्ता तरी घड्याळ पक्क लक्षात ठेवा. त्यावेळेला जरा सगळ्या सोयऱ्यांनी गंमत उभी केली. आमच्या बाबा पवारांना सदाशिव करंड्याला पाहुणा आठवला. अख्ख्या निवडणुकीमध्ये मला भेटायचं टाळलं. फार मोठा बदल या सगळ्या परिसरामध्ये झाला. आता पाहुणा वर्षभर कुठे गेलाय पत्ताच नाही. ना आता दशिकरेले, ना कुणाच्या सुखदुःखामध्ये, ना फोन घेत. आपण माझ्यापेक्षा लांब जरी असलात, दूर जरी होता, ते तुमचा फोन आला आणि दिलीप मोहितेने कधी घेतला नाही असं कधी झालं नाही. तुमच्या प्रत्येकाच्या फोनला उत्तर देण्याचं दिलीप मोहितेने केलं. आणि फोन आला तर कधी विचारलं नाही तुम्ही कोणाचं काम केलं. पूर्वी नाही ना आजही नाही. येणाऱ्याला या म्हटलं. त्यामुळे शरद बुट्टे पाटील जरी इकडे गेले आणि ज्यावेळेला ते आले त्यावेळेला तितकंच दिलदारपणानं स्वागत करण्याचं काम दिलीप मोहितेने या ठिकाणी केलेलं आहे. कदाचित राज्यामध्ये जाहीरपणानं बोलणारा माणसं कमी आहेत. माझा नंबर त्याच्यामध्ये आहे. मी फार स्पष्ट बोलतो. मी स्पष्टपणानं सांगितलं ठीक आहे, माझ्या विधानसभेमध्ये शरद बुट्टे पाटील माझ्याबरोबर होते, त्यांच्याबद्दल माझी काहीच भूमिका नाही. पण ज्यांनी मला विरोध केला, पक्ष अडचणी आणण्याचं काम केलं, एक आमदार कमी करण्याचं काम केलं, त्यांना प्रवेश नाही. आणि त्यामुळं परत एकदा दादांना मी सांगतो की आता आमची टीम चांगली झाली. गेली 2 आणि 3 महिने ज्यांना ज्यांना आम्ही उमेदवारी दिली, मग आमचा पप्पू टोपे असेल, अश्विनीताई पाचारणे, त्याचबरोबर गणेश बोत्रे असतील, आशिष शेडवंडेच्या धर्मपत्नी शीतलताई असतील, समीर सुपे असेल, शरद मोदी असेल, या सगळ्या उमेदवारांनी जीवाचं रान केले. आता फक्त राहिलेले 15 दिवस आहेत. या अंकुश राक्षे असतील,
या सगळ्यांनी जीवाचं रान केलं. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ते मध्ये निवडून यायला आम्हाला कुठलीच या ठिकाणी अडचण वाटत नाही. पण कधीही दुश्मनाला किंवा विरोधकाला कमी लेखायचं नसतं. कारण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स लोक वापरतात आणि त्याच्यामध्ये कुणी तीर्थयात्रा केल्या, ज्याच्या ऐपतीने महाराष्ट्रापुरत्या केल्या, काहींनी महाराष्ट्राच्या बाहेर नेलं, कुणी उज्जैनला नेलं, कुणी या अयोध्येला नेलं. लोकांची चंगळ झाली. ह्या गाडीतनं उतरायचं आणि त्या गाडीत बसायचं. आणि गेल्या ह्या 4-5 वर्षामध्ये आमच्या महिलांचा तर एवढा लाड राज्य सरकारपासून तो उमेदवारापर्यंत सगळ्यांनी केला. बिचारे कधी घराच्या बाहेर पडत नव्हत्या. 92ची निवडणूक, 97ची निवडणूक, बळ महिलांना उभे करा म्हटलं तर कोणी उभं करत नव्हतं. नको, बाया माणसाला राजकारणात नको. आता उलट झाले, बायको पुढं हा मागे. माझं राहते माझ्या बायकोचं तेवढं बघ. आणि इथं आता शरदराववरती वेळ आलेली आहे. आतापर्यंत नव्हतं. कायम पुढं पुढं चालायचं, आता मागं मागं चालायला तीच परिस्थिती. आशिषची तीच परिस्थिती अश्विनीची आहे तिकडं. आता बायकांना चांगले दिवस आहेत. तीर्थयात्रा होतात, भेटवस्तूही चांगल्या मिळतात. नको म्हटलं तरी घरी आणून टाकतात. काहींना सुरतच्या मिळाल्या, काहींना बडोद्याच्या मिळाल्या, काहींना अहमदाबादच्या मिळाल्या, सगळ्याकडच्या आल्या. पण आमचं बरं आहे की आम्ही नाही म्हणत नाही. आता ते शेजारच्या मतदारसंघामध्ये जोडवी वाटली, जोडवी तर सगळ्या सौभाग्यवती महिला आहेत. लग्न झाल्यानंतर फक्त जोडवी पायात घालतात, त्याच्या अगोदर नाही. गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायामध्ये जोडवी हे सौभाग्याचं लक्षण आहे. आणि ते फक्त नवऱ्याने द्यायचं असतं. आता काहींना पैशाच्या जोरावर कळतच नाही आपण काय करतोय ते. आणि आम्ही तर एवढं दिलंय, अजितदादांना लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1,500 रुपये दिले. आता जोडव्याची किंमत किती, पुढे यात्रेला जायचं तर त्याला पैसे किती लागतात. पण बायकांचा विषय असा असतो की 10 रुपये जरी असतील तर ते इतके गुंडाळे करून ठेवायचे की ते कुणाला नजरे पडणार नाही. आणि मग जेवढं आपल्याला ठेवता येईल तेवढं साठवून ठेवायचं. त्यामुळे लय आटापिटा आपण जीवाचा केला, लय लांब काय त्रास झाला, कमी झाला. अयोध्येला जाणाराला अयोध्येला जाणार त्रास झाला, उज्जैनला ना. पण आम्ही तोच त्रास सहन केला. एकंदरीतच महिलांचे दिवस आता चांगले. पुरुष मंडळीला माझी विनंती राहणार आहे, जरा जपून राहा तुम्ही आता. नाहीतर आता समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी झाले, बायकोच मिळत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न आज तालुक्यामधला घन आहे. पूर्वी आम्हाला लोक सांगायचे रस्ता करा, शाळा बांधा, आम्ही आपलं ते हा म्हणायचं. पण आता गेलो तर लोक सांगतात आमदार साहेब पुढे एखादी पोरगी लक्षात असली तर बघा ना. पोरग 30-35 वर्षात झाले, आता किती दिवस ठेवू. त्यामुळे तुम्हाला आता चॉईस आहे. पण एक गोष्ट आता नक्की ठेवा, महिला महिलाची कदर करते. आता शरद मोठे पाटलांनी आतापर्यंत काम केलं, आता त्यांच्या बायकोला संधी द्यायची का नाही, काय ठरलंय आपल्या, द्यायची ना. आता संधी द्यायची असेल तर काय करावं लागतं, घड्याळाचं बटन दाबावं लागेल ना. मागच्या वेळेला जमलं नाही, आता या वेळेला नक्की दाबा. कारण ज्या विश्वासानं शरद मोठे पाटलांनी आपल्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय, तर पूर्वीच्या काळामध्ये आमच्या महिला फार शिकलेल्या नव्हत्या. आता त्या BEd म्हणजे मास्तर आहेत, एक शाळा त्या चालवतात. तुम्हाला माहिती आहे मास्तर मंडळी एकदम सरळ असतात, नाकासमोरच्या वाटेने जायचं. आता त्यांना थोडं अवघड जाणार आहे, कारण पोरांना शिक्षा करता येत होती काय, आता यांना काही शिक्षा करता येत नाही. त्यामुळं सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. अशा एका सुशिक्षित महिलेला आपल्याला संधी द्यायची. दुसऱ्या आमच्या पाईट मतदारसंघातल्या त्याही प्रिन्सिपल आहेत, त्यांची इंग्रजी शाळा आहे, त्यांना शिकवायचा अभिमान आहे, त्यांनाही वोट द्यायचं. इकडे आमच्या दत्ता मांडेकर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता
औद्योगिक नगरीतलं हे गाव आहे, श्रीमंत गाव आहे. हे दत्ता मांडेकरांच्या परिस्थितीबद्दल काय तर बोलायचं नाही. त्यामुळं ही सगळी मंडळी सुशिक्षित आहेत आणि नशीब कसे तिन्ही महिला आहे, महिला राज. आता आपलं राज्य जर मतदारसंघावर चालवायचं असेल तर महिलांनी महिलांना मदत केली ठरलं. मग आतापर्यंत पुरुष मंडळींनी केलं सगळं. पण एक गोष्ट मात्र वाखण्यासारखी, बायकोला मदत करायची म्हटले, बायकोला काय घ्यायचं म्हटलं तर आपल्या खिशात पैसा नसतो. आता या तिन्ही नवरदेवांना धन्यवाद दिले पाहिजे, बायकोसाठी वाटेल ते का नाही. एवढा खर्च कोण करतं, बायको करता. पण आता हेच आणि काही तर विचारायचंच नाही. म्हणजे आशिष येडवंडेला मांडलं पाहिजे की बायको करता लोकांना अयोध्या दाखवली पार. एवढा बायको करता खर्च अश्विनीने तेच केलं, एवढा खर्च केला की कल्पनेच्या पलीकडे. आता बायकोचं कौतुक होतं. कारण 92 साली मी जिल्हा परिषद आलो, 97 साली महिला राखीव झाली. मग कुणाला उभं करायचं लोक म्हणली नाही, आमच्या घरात जमायचं नाही. शेवटी माझ्या बायकोला उभं करायची वेळ आली. त्यावेळीची परिस्थिती मला शरदराव माहिती आहे. बायको पुढे चालली होती, मी मागं चालली. एक दिवस बायको मला म्हणली आता हे मागं यायचं बंद करा, मी सक्षम आहे. नंतर मी काय जिल्हा परिषदेत गेलो नाही. आता शरदरावला सुद्धा त्यांनी अगोदरच सांगितलं की मी आता पक्षाचं काम करायला मोकळा आहे, त्यामुळं बायकोला स्वतंत्रपणाने काम करू द्या. त्यांना सुद्धा आता संधी जर पक्षानं दिलेली आहे तर त्यांना सुद्धा आपला ठसा उमटू द्या, एवढंच मला या सांगितलं. माझी विनंती या सगळ्या परिसराला उडला नाही. दादा साक्षीला आहे. मी या 2004 साली आमदार झालो त्यावेळेला भामास्कीचं धरण अर्ध झालं होतं. पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता, पिचिंग राहिलं होतं, भराव राहिला होता आणि पलीकडं दरवाजे लावायची राहिली होती. त्यावेळेला रामराजे हे कृष्णा खोऱ्याचे मंत्री होती, दादा इरिगेशनचे राज्याचे मंत्री होते. आणि आम्ही तिघं बसून या ठिकाणी निर्णय घेतला आणि स्वबळावर हे धरण पूर्ण करायचं. त्या पाटीलला सगळ्या प्रकारच्या सवलती द्यायचं ठरलं आणि आम्ही धरणाचा भराव केला, पिचिंग केलं. आणि त्या काळामध्ये वाघावपासून तर खाली शिव्यापर्यंत 5 पूल बांधायचे होते. 5 कॉन्ट्रॅक्टर दादाने दिले की जे स्वबळावर त्या ठिकाणी पूल बांधतील आणि नंतर त्यांना आपण पैसे देऊ. 5 पूल बांधले म्हणून वाघावला जाता आलं. वरचे सगळे रस्ते चालू झाले. हे काम दिलीप मोहितेने केलं. या परिसरामध्ये राज्यातली पहिली योजना अशी आहे की राज्यात इथल्या सगळ्या उद्योगपतींनी 10% रक्कम भरली आणि दादानी राज्यातली पहिली योजना केली आणि आपल्या गावाला पाणी मिळालं. आपल्या परिसरामध्ये आता जे पाणी मिळते भामास्करचं ती योजना दिलीप मोहितेनं दादांच्या माध्यमातून करून आणली. आता नव्यानं परत एक योजना करतोय 141 कोटी रुपयाची, त्याचं काम चालू आहे. आणि तिसरी योजना आपण चाकण शहराकरता करतोय. सगळ्यांना पुरेल एवढं पाणी देण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. झालं काय, आम्ही जे सांगायचं ते तुम्ही ऐकायचंच नाही. हे सगळं जे या परिसरामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. आता म्हाळुंगे ते आंबेठा ते कोरेगाव ते किवळे आणि किवळे ते सगळा रस्ता कडूसपर्यंत आम्ही मंजूर केला. दरम्यानच्या काळामध्ये मोठे ट्रक गेला, रस्ता उकडायला लागला आणि आम्ही ठरवलं की तो रस्ता कॉन्क्रीटचा करायचा ठरवलं. आणि दुर्दैवाने या ठिकाणी नेतृत्व बदल झाला. आता त्याचं भूमिपूजन होतं. हे सांगायला लागले मीच केलं. जरा एकदा त्याची मंजुरी काढून बघा, तुम्हाला कळेल. त्यांचा खाक्या एकच आहे, माझ्या काळात मंजूर आहे ना, मीच केलं. असं होत नाही कधी. पण या परिसरामध्ये जी विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपण केलं, त्याच्यामध्ये करंज विहिरी ते धामण्याचा पूल आपण बांधला. पलीकडच्या बाजूला आंबोली ते आपतुले हा पूल आपण त्या ठिकाणी बांधला. आणि म्हणून या नदीवर जोडण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. माझी आता विनंती एवढीच आहे की ठीक आहे, मागच्या काळात नाही तुम्हाला जमलं, आता तरी हल्लीगर्जीपणा नको. कारण आता काय झालं, बहिणीने आर्थिक मदत केली भावाला, त्याचं जमलं. तिचे उपकार फेडायचं काम म्हणले इथं उमेदवारी द्यायची. अरे तिथं महिला होती ना उमेदवारी द्यायला, त्या मतदारसंघामध्ये तो महिला राखीव मतदारसंघ ओपनचा
तिथं जर तो ओपनचा चिंबळीचा मतदारसंघ होता तिकडचा, मग तिथं का नाही उभी केली? तिथं का उभी केली नाही? पाईट मतदारसंघ तुम्ही कशा करता आणली? कारण इकडचे लोक गरीब आहेत, सहज आपण विकत घेऊ शकतो, इतकी स्वस्त आहेत. अरे पठ्ठ्यात 6 वेळा आमदारकीच्या निवडणुका लढवल्या, पाईट आंबेठाण मतदारसंघाला जेवढा दिलीप मोहिते ओळखतो तेवढा तू ओळखत नाही. कधी टांगा पलटी करतील तर पत्ता लागणार नाही. आता ठरलंय ना टांगा पलटी करायचं, फक्त आणे दो म्हणा, पण शेवटच्या दिवशी घड्याळ एवढंच लक्षात ठेवा. आणि चुकीचा पांडा या मतदारसंघामध्ये पडणार आहे. माझी विनंती आहे, आता आम्ही सगळेजण, मी दादांना सुद्धा सांगितलं की आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही लोकांना बळच सांगतोय, बाबा उमेदवारी घे. तो बोलतो उमेदवारी नको, पहिल्यांदा गड तुम्हाला खर्चच परवडत नाही. मग आता ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्या मनगटात मध्ये बळ आहे, तोच जर राजकारणात पुढे जाणार असेल तर गरीब कार्यकर्ता मेला. गरिबांनी राजकारण करायचं नाही, गरिबांनी समाजसेवा करायची नाही. अरे हाताने आपण कार्यकर्त्याला मारताय. जो कार्यकर्ता असेल, जो काम करणारा असेल, त्याच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. नाही तर श्रीमंताची मुलं, श्रीमंताच्या बायका, श्रीमंताच्या पोरी जर आज जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तर उद्या काय सांगणार आहेत? ए राजा, तू काय फुकट दिले होय मला मतदान म्हणतील का नाही? काम मागू शकतो आपण, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला पिण्याचं पाणी पाहिजे, आम्हाला लाईट गेली तर ट्रान्सफॉर्मर पाहिजे, सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजेत. जो पैसे देऊन मतदान विकत घेईल तो तुमचे प्रश्न सोडवणार नाही. आणि तेच आता झाले. आता तुमचा फोन सुद्धा घेतला जात नाही. त्यावेळेस सांगितलं मी माळकरी आहे. तर माळकरी कसे असतात ते तुम्ही बघितलंय. माळकरी कधी खोटं बोलत नाही, आणि माळकरीचे कधी दारूचे दुकानं नसतात, काय असतात. खोटं बोलून समाजाला फसवण्याचं काम काही जर लोक करत असतील, पैशाच्या जोरावर करत असतील, तर अशी पार्सल त्यांच्याकडे परत पाठवून द्या. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चोरहोली कुरळी मतदारसंघातनं उभं राहावं, पाईट आंबेठाण गटामध्ये नाही. आज इकडं तुम्ही ती यात्रा कराल, आणखी काही कराल, हे सगळं केलं म्हणजे अख्खाच्या 45,000 लोक गेले की काय? एवढ्या लोकांना देवदर्शन करणारा माईचा पूत राहिला नाही. ठराविक लोक जातील, ठराविक लोक म्हणजे अख्खा मतदारसंघ होत नाही. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, उद्याच्या निवडणूक आहे खेड तालुक्यामध्ये, तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दादांना विश्वास द्यायचा आहे की या तालुक्यातले लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आहे. आणि आजचा जो कार्यक्रम, जो ऐतिहासिक कार्यक्रम घेतला शरद बुड्डे पाटलांना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी उमेदवारी देऊन, आणि त्यांच्या धर्मपत्नीला आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद निवडून द्यायचं, एवढंच या निमित्तानं सांगतो. घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबा आणि तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. यानंतर आपल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करतात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे